तर नमस्कार मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी. तर धक्कादायक बातमी काय आहे सर्व काही पाहूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आहे की तुमच्यापाशी राशन कार्ड कुठलंही असो, पिवळं असो, केसरी असो, पांढरं असो, काळं असो, सर्वांसाठी हा व्हिडिओ बनलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की राशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आणि कोणत्या लोकांचे राशन कार्ड होणार बंद आणि कोणत्या लोकांसाठी या राशन कार्डमध्ये काय स्कीम निघालेल्या आहेत नवीन. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण की शेतकरी युगाचा पण याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि गरीब लोकांचा बी याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा होणार. फायदा कसा होणार आहे सर्व काही पाहूया. चला, मी शेतकरी वर्गासाठी मी सर्वात पहिले सांगू इच्छितो, जसं की तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड सर्वात जास्त ही मौल्यवान वस्तू म्हणजे मौल्यवान शेतकऱ्यासाठी का आहे. राशन कार्ड माहिती आहे का, गरीब लोकांसाठी एक अनुदान मानले जातं. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांच्याकडून तुम्हाला राशन कार्ड करून धान्य मिळालं जातं आणि 2019 पासून राशन कार्ड पासून तुम्हाला माहिती आहे का फ्री राशन दिलं जात आहे. ते पण भारत सरकारकडून नरेंद्रजी मोदींनी स्कीम आणलेली आहे, सर्वांना मिळणार राशन मोफत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती शेतकऱ्यांचा सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होत आहे. तर मित्रांनो, गरीब कुटुंबात सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा होत आहे. शेतकरी वर्गाचा याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांना दिलासा दिला जात आहे, कारण की माहिती भारत सरकारकडून कुठलीही स्कीम येऊ ते राशन कार्ड धारकांना सर्वात पहिले लागू होतं. तर मित्रांनो, मला माहिती आहे का, कारण की शेतकरी सर्वात जास्त फायदा घेतो तो म्हणजे राशन कार्डचा. राशन कार्ड कारण की माहिती आहे का, शेतकऱ्याला दुसरा उपाय नसतो आणि शेतकरी हा गरिबांचा पोशिंदा असतो किंवा श्रीमंताचा पोशिंदा या शेतकऱ्या म्हटलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड कोणापाशी असायला हवं आणि राशन कार्डचा फायदा आणि राशन कार्डचे नुकसान पण तुम्हाला आता पाहायला मिळणार. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या काही लोकांपाशी काय आहे, ज्यांच्यापाशी 5 एकरापेक्षा जास्त शेती आहे आणि तुम्हाला माहिती आहे 5 एकरापेक्षा जास्त शेती असल्याने तेवढंच नव्हे, कोणापाशी ट्रॅक्टर आहे, कोणापाशी 4 व्हीलर आहे आणि कोणापाशी माहिती आहे का सर्वात जास्त पैसा मौल्यवान वस्तू आहेत, तरी त्यांना पण राशन मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांच्या घरांच्या स्त्रिया माहिती आहे त्यांच्या घरी खूप काही इस्टेट आहे, पण त्या काय रांगेमध्ये उभ्या राहतात. तर मित्रांनो, त्यांना आता राशन नाही मिळणार, त्यांचं राशन बंद होणार. आणि राशन कसं बंद होऊ शकते सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहूया. मी प्रदीप बघे तुमचं स्वागत करतो स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड बंद होणार तर होणार कोणाला. सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड आहे तर त्यांच्यापासून काही स्कीमा पण येतात. तसं जसे की लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये पण राशन कार्ड काय आहे मौल्यवान मानले गेलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, कुठलीही स्कीम असो, राशन कार्ड असो किंवा तुम्हाला माहिती आहे का, जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी काढलेली आहे अन्नपूर्णा योजना स्कीम. तर माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेब जी बी योजना काढतात, अन्नपूर्णा योजना असो का किंवा माझी लाडकी बहीण योजना असो. तर मित्रांनो, सर्वात पहिले तिथं माहिती आहे राशन कार्ड मौल्यवान मानले गेलं आहे. राशन कार्डचाही तिथं एक हिस्सा तिथं दिलेला आहे. तर माहिती जर तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तुमचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे, कारण की माहिती आहे का, गरीब कुटुंबांना सर्वात जास्त राशन कार्डचाच फायदा होत असतो. तर मित्रांनो, तुमच्यापाशी राशन कार्ड कोणत्या कलरचं आहे आणि तुम्ही कुठून बिलॉंग करता, तुमचं राज्य कोणतं आहे किंवा तुम्हाला हे मला कमेंटमध्ये कळवा तुमचं गाव कोणतं आहे आणि राशन कार्डचे फायदे तुम्ही घेता आहात की नाही घेता. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्यापाशी राशन कार्ड केसरी कलरचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय याच्यामध्ये फायदा काय होणार. तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजनेत तुम्ही फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, राशन तुम्हाला फ्री मिळणार आहे 5 वर्ष. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, अन्नपूर्ण योजनेचा फायदा होऊ शकता आणि तुम्हाला गॅसची सुविधा पण मिळणार. 3 गॅस तुम्हाला फ्री मिळणार. कोणाला, ज्यांच्यापाशी केसरी कार्ड आहे आणि ज्यांच्यापाशी पिवळं कार्ड आहे त्यांना सर्वात पहिले याचा फायदा होणार आहे. गरीब कुटुंबांना सर्वात जास्त फायदा याचा होणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला करावं काय लागेल, याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले KYC कंप्लीट करावं लागेल. KYC कुठं करायची सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा, स्किप करता व्हिडिओ पाहसार तर तुमचा फायदा नाही. आता पिवळ्या राशन कार्डवाल्यांसाठी काय फायदा. पिवळ्यावाल्यांसाठी माहिती आहे का, ज्यांच्यापाशी पिवळं राशन कार्ड आहे तर मित्रांनो यांच्यासाठी पण हाच फायदा होणार. माहिती आहे, केसरी आणि पिवळे 2 राशन कार्डवाल्यांना सर्वात जास्त फायदा होणार. अन्नपूर्णा योजना त्यांच्यासाठी लागू झालेली आहे. हेच नव्हे तर तुम्हाला माहिती आहे का, अन्नपूर्णा योजनेत तुम्ही सर्वात जास्त फायदा घेऊ शकता. वर्षाला तुम्हाला 3 गॅस फ्री मिळणार आहेत. फ्री मिळणार म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही. यासाठी तुम्हाला पहिले सर्वात पहिले काय करायची, KYC कंप्लीट करायची. KYC कुठं कंप्लीट करायची, जिथून तुम्ही राशन आणता त्या दुकानपाशी जायचं आणि तिथून तुम्ही काय करू शकता, KYC कंप्लीट करून तुमचा इथं फायदा घेऊ शकता. आणि राशन कार्ड बंद होणार तर होणार कोणा लोकांचं, त्यांच्यापाशी काय असायला हवं तरच त्यांना राशन नाही मिळणार. तर तुम्हाला माहिती आहे का, हे पाहू शकता, हे 3 राशन कार्ड तुम्हाला इथं दिसत आहे. याच्यामध्ये येलो राशन कार्ड आहे आणि तुम्हाला काय केसरी पण आहे, व्हाईट पण आहे. व्हाईट राशन कार्डवाल्यांना काहीच नाही मिळणार, त्यांचं राशन कार्ड तुरंत बंद केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना काही फायदा होऊ शकत नाही. कारण की माहिती आहे का, ज्यांच्यापाशी व्हाईट राशन कार्ड आहे, ज्यांच्यापाशी काळं राशन कार्ड आहे, ते मला कमेंट कळवा की तुमच्यापाशी कोणतं राशन कार्ड. आणि ज्यांचे जे अंत्योदय कार्ड आहे ते पण सांगा, कारण की अंत्योदय कार्डवाल्यांचा सर्वात जास्त फायदा होईल. त्यांना सर्व स्कीम तिथं काय लागू होणार आहे, सर्व स्कीमचा फायदा घेऊ शकतात. ज्यांच्यापाशी अंत्योदय राशन कार्ड आहे, अंत्योदय म्हणजे माहिती आहे का, सर्वात जास्त त्यांना राशन मिळत आहे आणि भारत सरकारकडून कुठलीही स्कीम हो त्यांना सर्वात पहिले तिथं लाभ दिला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड हे अशी एक वस्तू झालेली आहे, गरीब कुटुंबांना सर्वात जास्त याच्यामध्ये काय धान्याचा पुरवठा सरकारकडून पुरवला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर कुठला राशन दुकानदार तुमच्यावर पैसे घेत असेल त्यांची तुम्ही कारवाई करू शकता. जर तुम्हाला कुठला राशनदार कोठामार्फत जर तुम्हाला राशन मिळत नसेल तर त्यांची काय करू शकता, तुम्ही कारवाई करू शकता. त्यांच्यावर तुम्ही काय करू शकता, तहसीलदार मार्फत एक
तुम्ही त्यांच्यावर एक रिपोर्ट दर्ज करू शकता. आणि मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता राशन कार्ड जर तुम्हाला फ्री मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, तहसीलदारकडे जाऊन तुम्ही काय करा अर्ज देऊ शकता. आणि काही लोकांना त्यांच्यापाशी राशन कार्ड आहे पण त्यांना 2 वर्ष झाले, कोणाला 2 वर्ष झाले, कोणाला 5 वर्ष झाले, कोणाला 10 वर्ष झाले राशन त्यांना मिळत नाहीये. कारण की तो दुकानदार त्यांना जवाब देत नाही. तो दुकानदार म्हणतो तुमचं राशन बंद झालेलं आहे, तुमचं राशन बंद होऊ शकत नाही. तिथं तुम्ही काय करू शकता, तहसील कार्यालयामध्ये जाऊ शकता, तिथे एक फॉर्म सबमिट करा आणि तहसीलदार तुम्हाला तिथे काय आहे सही किंवा शिक्का देऊन देईन आणि तुम्हाला राशन सुरू होईल. आणि तुमचं राशन कार्ड कोणतं आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं, कारण की मी तुमच्यासाठी अशी इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ आणण्याची कोशिश करतो. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड बंद होणार तर होणार कोणाचं, तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले सांगू इच्छितो. जसं की ज्यांच्यापाशी 4 व्हीलर गाडी आहे, कुठलीही प्रकारची गाडी असो, 4 व्हीलर गाडी म्हणजे माहिती आहे का त्याच्यामध्ये ट्रॅक्टर धरले गेलेलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यांच्यापाशी 2,50,000 पेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आलेलं नाही आहे, सर्वात पहिले सांगू इच्छितो. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना त्या राशनचा फायदा मिळणार, कारण ट्रॅक्टर ही अशी वस्तू आहे जी शेतकऱ्यांच्या कामाची वस्तू आहे. तर ज्यांच्यापाशी बंदुकीचं लायसन आहे, ज्यांच्यापाशी बंदूक आहे त्यांच्यापाशी माहिती आहे का त्यांना राशन कार्ड नाही मिळणार. कारण की ते माहिती आहे का बंदूकचं लायसन त्याच लोकांना मिळतं ज्यांच्यापाशी टॅक्स किंवा ज्यांच्यापाशी पैसा भरपूर असतो, त्याच लोकांना बंदुकीचं लायसन असतं. त्यांच्यापाशी त्यांना पण लायसन नाही मिळत. बंदुकीचं लायसन जर तुमच्यापाशी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं, कारण की बंदूकचं लायसन असते तर तुम्ही काय करू शकता, ते तुमचं राशन कार्ड तिथं कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला ते राशनचा फायदा काहीच नाही मिळणार. कारण की तुम्हाला माहिती आहे का बंदुकीचं लायसन तिथं ग्राह्य का धरले गेलेलं आहे माहिती आहे का. बंदूक ही अशी वस्तू आहे ज्यांच्यापाशी किंवा डॉन लोक असतात किंवा तुमच्यापाशी माहिती आहे का सर्वात जास्त इस्टेट असते त्याच लोकांना लायसन मिळतं. त्यामुळे काय आहे तुम्हाला तिथं काय माहिती आहे का तिथं तुमचं लायसन तिथं कॅन्सल केलं जाणार. लायसन म्हणजे जे तुम्हाला राशन मिळत आहे ते तुम्हाला या बंदूकमुळे तुम्हाला राशन कार्ड नाही मिळणार. राशन कार्ड तर नाही मिळणार आणि त्याच्यामधले जे फायदे पण होणार आहेत, जे कुठलीही योजना असो, छोटी मोठी योजना असे भारत सरकारच्याकडून किंवा मुख्यमंत्री साहेबांकडून कुठलीही योजना येऊ त्याच्यामध्ये तुमचा फायदा नाही होऊ शकत, कारण की तुमच्यापाशी बंदुकी लायसन आहे म्हणून आणि 4 व्हीलर आहे म्हणून तुम्हाला काय आहे याच्यामध्ये तुमचा कुठलाही लाभ होऊ शकत नाही. आणि नेक्स्ट पार्ट येतो की तुम्हाला माहिती आहे का 4 व्हीलर बाईक म्हणतो सॉरी गाईज. तर त्याच्यामध्ये जर 4 व्हीलर गाडी आहे तुमच्यापाशी 4 व्हीलर गाडी आहे तर तुमच्यापाशी माहिती आहे का कुठल्याही प्रकारची 4 व्हीलर गाडी असो आणि ते तुमच्या कुटुंबातील राशन कार्ड ज्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये जर त्यांच्या नावावर गाडी आहे तर तुम्हाला तिथं काय राशन कार्ड तिथं तुमचं रद्द केलं जाणार आहे. आणि तुम्ही जर राशन कार्ड घेत असाल तर तुमच्यावर सर्वात मोठी कारवाई होणार. कारवाई कशी होणार चला पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर राशन कार्डवर तुमच्यापाशी 4 व्हीलर गाडी आहे आणि तुम्ही तिथे राशन कार्ड घेता आणि तुम्ही राशन दुकानात जाऊन राशन तिथून आणता तर तुम्हाला काय 30 रुपये किलो तुमच्यापासून ते काय वसूल केल्या जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हे कारवाई तहसीलदार कार्यालय मार्फत तुमच्यावर होणार आहे. आणि तुम्ही जेवढं बी राशन घेतलं आहे तुमचं तिथं काय क्लिअर डाटा तिथं जमा असतो आणि तिथं तेवढ्या धान्याचा तुमच्यापासून काय वसुली करण्यात येणार आहे. तर तिथं तुम्ही तिथं काय करू याच्यामध्ये तुम्ही ग्राह्य होऊ शकता आणि ते तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही धान्य आणत असाल तर धान्य तुमचं बंद करा, नाही तुमच्यापासून काय पुरा कर वसूल केला जाणार आहे. तो कोण तहसीलदाराकडून केला जाणार. तर गरीब लोकांना सर्वात पहिले याचा फायदा होणार आहे. ज्या गरीब स्त्रिया असतील सर्वात पहिले त्यांचा त्या धान्यामध्ये सर्वात पहिले त्यांचा वाटा असायला हवा. आणि मित्रांनो जसे की तुम्ही पाहू शकता मशीनद्वारे जर तुमचे तिथं थंब लागत नसेल तर तुम्ही काय करू शकता रांगेमध्ये लागून जर तुम्हाला धान्य मिळत नाही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता. कारण की माहिती आहे का जर तुमच्यापाशी जे 2 कार्ड मी सांगितले आहे केसरी आणि पिवळं कार्ड असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का तुम्हाला धान्य घेण्यास कोणी मनाई करू शकत नाही. तुम्हाला फ्री धान्य तिथं दिलं जातं. जर पैसे घेत असेल तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता. कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायची जरूरत नाही. आणि धान्य माहिती आहे तुमच्यापाशी जर ब्लॅक जे असेल ते काळ्या कलरचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला माहिती आहे तिथं राशन दिल्या जाणार नाही आणि तिथं तुमचं राशन तिथं बंद केलं जाणार आहे. कारण की माहिती आहे का ज्यांच्यापाशी आधार कार्ड आहे आधार कार्ड असून तिथं काय होते माहिती आहे तुम्ही काय KYC करायला जात तुमच्यापाशी काय आहे जे राशन कार्ड काळ्या कलरचं आहे तिथं तुम्हाला काही कुठलाही फायदा होणार नाही. तर मी तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये राशन कार्डमध्ये फायदे कुठले होणार सर्वात पहिले पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 मध्ये सुरू केलेली आहे. ते सविस्तर माहिती तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवतो ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही माहिती आहे का सर्वात पहिले स्त्रियांना गॅस फ्री मिळणार आहे राशन कार्डवाल्यांना. त्यांच्यापाशी माहिती उज्ज्वला गॅसची योजना असायला हवी. तर नरेंद्र मोदी जी यांनी काढलेली एक अशी योजना आहे ती उज्ज्वला गॅस योजना. सर्वात पहिले गरीब कुटुंबांसाठी ती योजना काढलेली गेली आहे. आणि माहिती आहे का त्याच कुटुंबाला काय मिळणार आता ते मुख्यमंत्री साहेबांनी योजना काढलेली आहे. सर्वात पहिले त्यांना सर्वात जास्त वर्षाला 3 गॅस फ्री म्हणजे अन्नपूर्ण योजनेमार्फत त्यांना गॅस दिले जात आहेत. त्या गॅसचा फायदा तुम्ही घेऊ शकता. राशन कार्ड मार्फत तशी योजना निघाली आहे आणि राशन कार्ड मार्फत तुम्ही काय करू शकता तिथे तुमची KYC करू शकता आणि तुम्ही तिथे गॅसचा फायदा पण घेऊ शकता. सर्वात पहिले गॅस मिळेल तर मिळेल कोणा ज्यांच्यापाशी पिवळं किंवा ते पाहू शकता पिवळं किंवा केसरी कार्ड आहे त्यांना हा गॅसचा फायदा होणार आहे. दुसऱ्या लोकांना याच्यामध्ये तिथं काय सहभाग घेता येणार नाही. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच लोकांना अन्नपूर्ण योजनेचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला काय करणार सर्वात पहिले जाऊ शकता तुम्ही राशन कार्ड दुकानामध्ये जा आणि तुमची KYC कंप्लीट करून टाका. KYC कंप्लीट केल्यानंतर तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा किंवा त्याच्यामध्ये जर तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं नाव नसेल तर त्याच्यामध्ये टाका. आणि तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फायदा नाही घेतलेला आहे तर तुम्ही काय करू शकता राशन कार्डद्वारे तुमच्या घरातल्या स्त्रियांचं नाव किंवा त्याच्यामध्ये काही अटी असतील त्याचं तुम्ही काय सुधरवा आणि त्याची KYC कंप्लीट करून तुम्ही
त्यांच्यामध्ये काय करू शकतात, त्यांचा फायदा करू शकतात, त्यांचं बेनिफिट तिथं होऊ शकतं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राशन कार्ड ब्लॅक राशन कार्डवाल्यांना काय करू शकतात, त्यांचं राशन तर आता तिथं काय आहे त्यांच्यामध्ये त्यांना ठप झालेलं आहे, त्यांना कुठलाही फायदा होऊ शकत नाही. ब्लॅक किंवा व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरच्या राशन कार्डवाल्यांना पण तिथं काही होऊ शकत. जर तुमच्यापाशी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्यांच्यासाठी पण स्कीम काय स्कीम असतात काय नाही त्यांच्यापाशी पण. तर पिवळ्या राशन कार्डवाल्यांना सर्वात जास्त फायदा होणार आहे. पिवळ्या राशन कार्डवाल्यांना फायदा कसा होणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारच्याकडून कुठलीही स्कीम येऊ तर सर्वात पहिले तुम्हाला दवाखान्याची असो कुठली असो तर माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गहू, तांदूळ आणि डाळ ह्या सर्व काही वस्तू तुम्हाला काय आता फ्री मिळणार आहेत. त्या कुठे मिळणार, गणपतीमुळे आणि तुम्हाला रक्षाबंधनमुळे पंतप्रधानजी यांनी काय स्कीम काढलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काय तुमचं इथं मुफ्तमध्ये तुम्हाला काय गॅस किंवा राशन आहे ते सर्व काही फ्री मिळणार. तर मित्रांनो जसंही पाहू शकता नरेंद्रजी मोदी दे रहे फ्री में गॅस. तर फ्री में गॅस तुम्हाला सांगितलं अन्नपूर्णा योजना ही निघालेली आहे, ते पण उज्ज्वला गॅसवाल्यांसाठी आहे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट पार्ट. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.